महाराष्ट्र. भिवंडीचा एक पॉवरलूम परिसर, जिथं दिवसरात्र मशिनांचा आवाज, हजारो कुटुंबांचं पोट भरतो. पण एका संध्याकाळी तो आवाज एका अशा शांततेत बदलला ज्यानं पूर्ण शहर हलवलं. 7 वर्षांची एक मुलगी, जी रोजच्या सारखी सकाळी आपल्या छोट्या घरातून बाहेर पडली होती. काही तासांनंतर तिचा मृतदेह शेजाऱ्याच्या बंद खोलीत एका गोणीत सापडला. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तो खुनी 2 महिने आधी तुरुंगातून पळून गेलेला होता. न्यायापासून पळालेला सैतान परत आला होता. नमस्कार, मी आहे तुमचा साथी, आणि आज आपण बोलणार आहोत भिवंडीच्या त्या कथेबद्दल, जी फक्त एक गुन्हा नाही, तर आपल्या व्यवस्थेच्या तुटलेल्या कड्याचं प्रतीक आहे. भिवंडी एकेकाळी देशातील सर्वात मोठं पॉवरलूम हब, आजही लाखो मजुरांचं घर. इथं घरं इतकी जवळ असतात की भिंती देखील शेजाऱ्यांच्या बोलण्याचं साक्षीदार असतात. ऑक्टोबरची एक सकाळ, एक कुटुंब बिहारहून आलेलं 2 वर्षांपासून इथे राहत होतं. त्यांची 7 वर्षांची मुलगी आनंदी हसरी दर सकाळी खेळत गल्लीतील प्रत्येक घराला ओळखत होती. पण त्या दिवशी त्यांच्या घराच्या शेजारीच एक नवा भाडेकरू आला होता. 32 वर्षांचा पॉवरलूम कामगार. त्याला पाहून कुणालाही वाटलं नाही की त्याच्या हस्या चेहऱ्यामागे एक सैतान दडला आहे. सकाळी जेव्हा ती मुलगी शौचासाठी बाहेर गेली, तो माणूस आधीच सापळा रचून बसला होता. तीच जुनी पद्धत, तीच युक्ती, खाण्याचं आमिष, गोडधोडाचं वचन. ती मुलगी तिच्या निरागसतेनं त्या खोलीत शिरली, आणि दरवाजा बंद झाला तसा बाहेरच्या जगासाठी ती कायमची हरवली. संध्याकाळ झाली, मुलगी परतली नाही. आईवडिलांच्या श्वासांचा वेग वाढला. त्यांनी प्रत्येक गल्ली, प्रत्येक शेजाऱ्याला विचारलं, पण उत्तर नाही. जेव्हा एखादं मूल अचानक गायब होतं, तेव्हा पहिला संशय कोणावर जातो? एखाद्या अनोळखीवर, की त्या नव्या शेजाऱ्यावर ज्याला तुम्ही फक्त 3 दिवसांपासून ओळखता? त्यांची नजर गेली शेजारच्या खोलीकडे. दरवाजा बाहेरून बंद होता. जणू कुणीतरी घाईघाईत निघून गेलं होतं. पण दरवाजाजवळ जमिनीवर पडलेली होती एक छोटी निळी बादली. तीच बादली जी त्यांची मुलगी सोबत घेऊन गेली होती. बादली तिथं होती, पण मुलगी नव्हती. आईनं खिडकीतून आत डोकावलं, आणि जे पाहिलं ते कोणत्याही वाईट स्वप्नापेक्षा अधिक भयानक होतं. दरवाजा तोडला गेला, आणि आत एका गोणीत पडलेली होती त्या निरागस जीवाची निर्जीव देह. डॉक्टरांनी पुष्टी केली, त्या मुलीवर बलात्कार झाला होता. गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. तिच्या शरीरावर ओरखड्यांचे खुणा होत्या, ज्या सांगत होत्या की तिनं शेवटच्या श्वासापर्यंत झुंज दिली. ती छोटीशी जिंदगी, जिनं शेवटच्या क्षणापर्यंत न्यायासाठी लढा दिला. पण न्याय तिच्यापासून खूप दूर होता. निझामपुरा पोलीस हालचालीत आले. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. खोली पाहिली, आणि अंगावर काटा आला. ही जागा, ही पद्धत, हा थरकाप उडवणारा शांतपणा पूर्वीही पाहिला गेला होता. फायली उघडल्या गेल्या. सप्टेंबर 2023 ची एक घटना समोर आली. याच परिसरात 6 वर्षांच्या मुलीसोबतही असंच झालं होतं. दोन्ही प्रकरणात समानता, खाण्याचं आमिष, गळा आवळून हत्या, शव लपवण्याचा प्रयत्न. पोलिसांनी 2023 च्या आरोपीचा फोटो नव्या प्रकरणातील पालकांना दाखवला. पालकांच्या किंकाळ्या खोलीभर घुमल्या. हाच आहे
हाच तो माणूस. प्रश्न फक्त एवढाच नाही होता की खुनी कोण, तर तो मोकळा कसा फिरतोय. ऑगस्टचा महिना. ठाणे सेंट्रल जेलमधून त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी आणलं गेलं होतं. तो एक फरार कैदी होता, पण त्या दिवशी त्याला पळून जाण्याची संधी दिली गेली. त्याच लोकांच्या हातून जे कायद्याचं रक्षण करायला बांधील होते. कोर्टाच्या परिसरातून तो पळून गेला. 6 पोलीस कॉन्स्टेबल ड्युटीवर होते, पण सगळे बेफिकीर निघाले. त्यांना निलंबित करण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांच्या एका चुकीनं एका मुलीचा जीव गेला. आरोपी आता मोकळा फिरत होता. काही दिवस लपून राहिला, मग परतला भिवंडीला, त्याच भागात जिथं आधी त्यानं गुन्हा केला होता. त्याला नवीन खोली मिळाली एका अनोळखी मालकानं. पोलीस पडताळणी करता ती भाड्याने दिली. भाडेकरू पडताळणी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार बंधनकारक आहे, पण जेव्हा ते कागद पूर्ण होत नाही तेव्हा एका खुनीला लपायला जागा मिळते. एका बाजूला पोलिसांची चूक, दुसऱ्या बाजूला नागरिकांची बेपर्वाई, आणि या दोघांच्या मधोमध चिरडली गेली एक 7 वर्षांची जिंदगी. गुन्ह्यानंतर लगेच तो मधुबनीला पळायच्या तयारीत होता, पण यावेळी निझामपुरा पोलीस सज्ज होते. रात्र होताच भिवंडीच्या बाहेरील भागात त्याला पकडलं गेलं. त्याचा चेहरा आता भीतीने नाही तर आश्चर्याने भरलेला होता. सैतान पकडला गेला होता, पण न्याय पुन्हा उशिरा पोहोचला. भिवंडीची ही कथा फक्त एका गुन्ह्याची नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाची कहाणी आहे. जेव्हा पोलीस आपली जबाबदारी विसरतात तेव्हा एक खुनी मोकळा फिरतो, आणि जेव्हा समाज एक साधा नियम पाळत नाही तेव्हा तो स्वतःच्या घराचे दरवाजे सैतानासाठी उघडतो. पालकांचं एकच वाक्य होतं, जर तो ऑगस्टमध्ये पळाला नसता तर आमची मुलगी आज जिवंत असती का. न्याय उशिरा मिळाला, पण विश्वास कायमचा तुटला. आपण ऐकत होता गुन्हेगारी सत्तेची कथा, न्यायापासून पळालेला सैतान. जर ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडते तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या कथेत पुन्हा भेटू, जिथं सत्य कथेपेक्षाही अधिक भयावह असेल.